यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, निश्चयाचं बळ, दुर्दम्य आत्मविश्वास, उत्तुंगतेचा ध्यास असायलाच पाहिजे. या गोष्टीचा अवलंब केला तर यश हे तुमचेच आहे. बालमित्रांनो, या सुविचारांतर वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चिती याविषयी ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधने यांनी दिलेली वर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, तर पोहोचण्यासाठी ध्येयच निश्चित न करणे हीच खरी शोकांतिका. मित्रांनो, चला तर मग आजच्या आपल्या या यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चिती या विषयावर मी ॲडव्होकेट सौ कविता राजगोपालजी मानधने, परभणी आकाशवाणी केंद्राच्या बालमंडळ या कार्यक्रमात तुम्हा बालमित्रांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती, सकारात्मक दृष्टिकोन, दृढ निश्चय अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. चला तर मग आज आपण यशप्राप्ती व ध्येय निश्चितीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. आपणातील प्रत्येकालाच वाटत असते की आपल्याला खूप मोठा माणूस बनायचं आहे, खूप नाव कमवायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे, असं बरंच काही. त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असते ते म्हणजे ध्येय निश्चिती. मित्रांनो, ही ध्येय निश्चिती इंग्रजीतील 5 अक्षरे SMART याप्रमाणे असायला हवी, म्हणजेच सुंदर असायला हवी. ते कसे काय बरे? पहिले अक्षर S म्हणजेच स्पेसिफिक, निश्चित ध्येय असायला हवे. म्हणजेच उदाहरणार्थ, जर आपल्याला प्रवास करायचे आहे, म्हणजे कुठे जायचे आहे, तर जिथे जायचे ते स्थान आपल्याला निश्चित करायला पाहिजे. तसेच ध्येयाचेही असते. आपल्याला काय करायचे हे आपण आधी ठरवायला पाहिजे आणि मग ते ठरवूनच त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला हवे. अक्षर M म्हणजे मेजरेबल, म्हणजे ते आपण मोजू शकलो पाहिजे. A म्हणजे अचिवेबल, म्हणजे ते प्रत्यक्षात उतरवू शकलो पाहिजे. आणि R म्हणजे रिअलिस्टिक म्हणजे त्यामध्ये सत्यता असायला पाहिजे. म्हणजे जे बोलतोय ते खरं असायला हवं, त्यामध्ये काही नाटकीपणा नसायला हवे. सगळ्यात शेवटचं आणि 5वं अक्षर आहे T म्हणजे टाइम बॉन्ड, आणि हा सर्वात महत्वाचा आहे. या सर्वांचे नियोजन सुसूत्रतेत आपणाला करता आले पाहिजे. एक निश्चित वेळ फिक्स करता आली पाहिजे की हा जो ध्येय आहे किंवा हा जो प्रवास आहे तो मी इतक्या वेळेत किंवा एवढ्या टाइम लिमिटमध्ये मला तो कंप्लीट करायचा आहे. नाहीतर आपण काय करतो, हा ठीक आहे, ठरवलंय तर करूयात, तसं नसायला हवे. करूयात मग कधी, आज, उद्या, परवा, कधी. त्याला एक लिमिटेशन असली म्हणजे मग आपण त्याप्रमाणे मार्गक्रमण करू शकतो. भूतकाळाच्या इतिहासात कणत, भविष्य काळाच्या रहस्यांचा विचार करत, वर्तमान काळाचे आपले क्षण आनंदात घालवायचे सोडून आपण विचारच करत बसतो आणि या विचार करत बसण्यातच आपण आपली क्षमता संपवून टाकतो. केव्हा तरी आपल्या मनातही असे विचार येऊन जाणे ही प्रक्रिया वेगळी आहे, पण येऊन जाणारा एखादा विचार जेव्हा कृतीत उतरवायचा असतो तेव्हासाठी एका दीर्घकालीन योजनेची आवश्यकता असते. काही लोकांना नवनवीन कल्पना सुचत असतात. केवळ कल्पना. लोकमान्य टिळकांच्या शेजारी एक सद्ग्रस्त राहत असत. ते रोज फिरायला जायचे. वयस्कर होते. एके दिवशी सकाळी ते गृहस्थ टिळकांकडे आले व म्हणाले, बळवंतराव, तुम्हाला एक युक्ती सांगण्याकरता आलो आहे. त्या युक्तीप्रमाणे जर तुम्ही काम केले तर महिनाभराच्या आत तुम्हाला स्वराज्य मिळेल. 1 महिन्याच्या आत स्वराज्य मिळवणे ही अत्यंत कठीण बाब आहे, हे लोकमान्यांना ठाऊक होते. ते म्हणाले, तुमची युक्ती मला नंतर सांगा, आधी त्या योजनेतले तुम्ही काय करणार हे प्रथम सांगा. त्यावर ते सद्गृहस्थ उत्तरले, आम्ही काय करणार, ते तर तुम्हीच करायचे, आम्ही फक्त युक्ती सांगणार. यावर लोकमान्यांनी उत्तर दिले की काका, योजना आणि युक्त्या या असंख्य आखता येतात, पण त्या पूर्ण करण्याची धमकही असावी लागते.
एखादी कल्पना मनात येणं व ती साकार होणं यात फार मोठे अंतर असते. एखादी छोटीशी कल्पनाही साकार करायची असेल तर त्यासाठी एक योजना करावी लागते. स्वतः शिस्त पाळावी लागते. हळूहळू सातत्याने त्या मार्गावरून पुढे चालत जावे लागते. तेव्हा ते साकार होते. त्याकरिता धैर्य लागते, शिस्तही पाळावी लागते. हे सर्व आपल्याकडून घडत नाही. टिळकांना भेटलेले ते सद्गृहस्थ विसरा, पण आपल्याही मनात किती कल्पना येत असतात आणि या सुचलेल्या कल्पनांपैकी 2% तरी या कल्पना आपण प्रत्यक्षात आणल्या आहेत का याचा विचार करा जरा. काय होतं अशा प्रकारच्या कल्पना सुचल्यानंतर सुद्धा त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी शिस्त, धर्म, एकाग्रतेची आवश्यकता असते. आकर्षक व अनावश्यक अशा गोष्टी बाजूला ठेवण्याचीही आवश्यकता असते. हे जर साधलं नाही तर आपल्या चांगल्या योजना, चांगल्या कल्पना, चांगले ध्येयही साकार करता येत नाही. यासाठी मन एकाग्र करावे लागते. आपण भूतकाळात कणत किंवा भविष्यकाळाची चिंता करत राहतो ते सोडून आपणाला वर्तमान काळात राहता आले पाहिजे. अलर्टनेस, अवेअरनेस हा निरंतर जागता ठेवता आला पाहिजे. हा ज्याला जागता ठेवता येतो त्याची बुद्धी जे काम करते, जेव्हा करायचे असेल तेव्हा सफाईने पूर्ण करते. पुन्हा दुसऱ्या कामाकडे वळल्यावर पहिल्या कामाचा लेप हा बुद्धीवर राहून देणे हे साधता आले पाहिजे. कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त असते. पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात कैद असतो. म्हणूनच स्वतःची भाषा, स्वतःचे विचार व स्वतःवर विश्वास ठेवा. यश हे आपलेच असेल. आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय महत्वाचा, कारण तो आपले भविष्य घडवतो. आपला निर्णय आपली क्रिया ठरवते आणि आपली क्रिया हे आपले भविष्य ठरवते. यासाठी एका छोट्या मुलाची एक सुंदर कथा इथे मला आठवत आहे. मी ती तुमच्या समोर ठेवत आहे. 5 वर्षाचा एक छोटासा मुलगा एका आईस्क्रीमच्या दुकानात गेला असता त्याला तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम सापडले. इतकी सारी प्रकारचे आईस्क्रीम बघून तो थोडा गडबडूनच गेला. विचार करू लागला, हे घेऊ का हे घेऊ, नक्की कोणते घेऊ. एवढ्यात बाबा त्याला म्हणाले, चल रे बाबा, लवकर चल, पटकन घे. यावर तो बाबांना म्हणाला, हो हो बाबा, येतो येतो, लवकर घेतो. बाबा, हा घ्या, हा मला खूप आवडतो. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा, मला हा जास्त आवडतो, हा घ्या. तो असे बराच वेळ करू लागला. एक घ्यायचा, परत खाली ठेवायचा, परत दुसरा घ्यायचा आणि तोही खाली ठेवायचा. त्याला ठरवताच येत नव्हतं की नक्की कोणत्या फ्लेवरचा आईस्क्रीम त्याला हवं आहे. वडील जरा रागातच म्हणाले, बाळा, जरा लवकर सांग, आपल्याला पुढे जायचे आहे. तो मुलगा इकडून तिकडून फक्त दुकानामध्ये फिरू लागला. त्याला समोर दिसणारे अनेक पर्याय चांगलेच व आवडीचेच वाटू लागले. त्यामुळे तो निर्णय घेऊ शकला नाही. अखेर बाबांनी आता पुरे झाले म्हणून त्याला दुकानाबाहेर घेऊन गेले. बाळाला रडू आले. त्याला त्या दुकानातील सर्वच आईस्क्रीम हवे होते, पण काहीच न घेता ते आता बाहेर पडले होते. आपण सर्वच तो मुलगा आहोत आणि हे संपूर्ण जग म्हणजे हे आईस्क्रीमचे दुकान आहे. आपल्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तरीही आपण आपले ध्येयाबद्दल कधीच निश्चिती करू शकत नाही, कारण आपल्याला भीती असते की आपला निर्णय चुकीचा ठरतो की काय. रतन टाटा एकदा म्हणाले होते, मी योग्य निर्णय घेणे यावर विश्वास ठेवत नाही, तर निर्णय घेतो व मग त्याला योग्य बनवतो. तर चला मग घेऊयात लवकरच योग्य निर्णय. यानंतर पुढे मला सांगावेसे वाटते की एक दिवस एका साधारण माणसाला मी विचारले की या रविवारी तुम्ही काय करणार आहात. तो म्हणाला, गेले 6 दिवस सतत काम करत आहे. आता या रविवारी मी मस्त झोपेन, सिनेमा बघेन, नाहीतर एखाद्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करेल. व हेच आपण एखाद्या यशस्वी माणसाला जर विचारणार आहे तर त्यांच्याकडे रविवारचेच काय तर प्रत्येक दिवसाचे नवे नवे, प्रत्येक क्षणाचे नियोजन केलेले असते. प्राथमिकता कशाला द्यावी,
काय महत्वाच्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी समोर ठेवा. त्याला रिमाइंडर्स सुद्धा सेट करा. प्लॅनिंग करायला हवी. जीवनात खूप मोठे व्हायचे आहे, पण त्यासाठी सर्वप्रथम छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायला हवी, जेणेकरून त्यात मिळालेल्या यशाने आपला आत्मविश्वास वाढेल व पुढे कृती करण्यास आवश्यक असलेली ताकद आपल्यात निर्माण होण्यास मदत मिळेल. आपली बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग होत जाईल. मग तो कृतीशील प्लॅन कसा करायला हवा, तर आपण आपल्या डायरीमध्ये एका पेजवर 3 रकाने तयार करायला हवे आणि एका कॉलममध्ये म्हणजेच रकान्यामध्ये काय करायचे आहे हे लिहून ठेवायचे. दुसऱ्या रकान्यात काय केले आहे हे लिहायचे आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये निकाल म्हणजेच रिझल्ट ठेवायचा आहे. मग त्या निकालामध्ये काय सुधारणा करायची हे आपण ठरवायचे. जसेच आपले प्लॅन बनले की सर्वात आधी ते सर्वांना सांगा, त्याचा पाठपुरावा घ्या, त्यासाठी कमिटमेंट करा. आई, बाबा, मित्र, भाऊ, नातेवाईक जे कोणी आपल्या अडचणी सोडवण्यात आपल्याला मदत करतात त्यांना तो सांगा, त्यांच्यासमोर बोला आणि त्यांच्याकडून जो आत्मविश्वास आणि जो प्रोत्साहन आणि जे सकारात्मक वेव्ज आपल्याला मिळतील ते आपल्या ध्येय निश्चितीसाठी आपल्याला कामी येतील. आपण व आपले ध्येय याची सांगड बसते तेव्हा यश हे येईलच येईल. आलेल्या विपरीत परिस्थितींना संधी बनवून त्याचा फायदा कसा करावा यावर मला एक कथा आठवत आहे. अरुणिमा सिन्हा हिची. अरुणिमा सिन्हाचा एकदा अपघात झाला असता तिच्या पायाला जखम झाली होती आणि रात्रभर ती एकाच ठिकाणी पडून होती. त्यावेळेस सकाळ झाल्यानंतर ज्यावेळेस तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आले तेव्हा तिचा जीव वाचवण्यासाठी तिचा पूर्ण पाय काढण्यात आला. एवढ्या भयानक स्थितीत सुद्धा तिचा आत्मविश्वास कमालीचा दृढ होता. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या तोंडातून जे शब्द निघाले ते असे, जर मला देवाने अशा परिस्थितीमधूनही वाचवले तर काहीतरी करून दाखवण्यासाठीच वाचवले. आता मी या पायाने माउंट एव्हरेस्ट चढणार. आणि हो हो म्हणता ती माउंट एव्हरेस्ट काय एकामागे एक असे 7ही पीक सर करून जिंकली आणि याच कामगिरीसाठी भारत सरकारकडून तिला पद्मश्री अवॉर्ड पण देण्यात आला. पटत नाही ना, पण हो, हीच खरी आहे आत्मविश्वासाची ताकद. विकलांग असताना सुद्धा अवघड वाटणारी गोष्ट तिने सहज करून दाखवलीये. युवराज सिंगलाही कॅन्सर असून सुद्धा क्रिकेटमधील पदार्पण त्याचे आठवा. नेल्सन मंडेला यांचे 27 वर्ष जेल झाल्यानंतरही प्रेसिडेंट पद आठवा. मलाला युसुफ हिच्या डोक्यात लागलेल्या गोळीनंतरही 17व्या वर्षीच नोबेल प्राइज कुठून आले हे सर्व फक्त आत्मविश्वासामुळेच. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा व पुढे जा आणि एकदा का हा आत्मविश्वास आला की मग बस. तर मग दृढ संकल्प व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीत ही आपलीच. यशस्वी व अयशस्वी असे 2 प्रकारचे लोक या जगात असतात. यातील फरक, यशस्वी लोक येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेतात. अयशस्वी लोक आलेल्या संधीसाठी तयार नसल्यामुळे गोंधळून जातात. ते कसे काय हे आपण जाणून घेऊयात या गोष्टीतून. स्वतःला अतिशय कंटाळून एक मुलगा एका स्वामी महाराजांकडे गेला व त्यांना म्हणतो, स्वामीजी, मी खूप त्रस्त आहे. मला माझ्या आयुष्यात योग्य अशी संधी कधीच चालून येत नाही. मला पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. मला असे वाटते की माझ्या घरच्यांनी खूप खुश राहावे, त्यांना मी सर्व सुखसोयी द्याव्या, पण या सर्वांसाठी पैसा लागतो जो माझ्याकडे नाही. तर स्वामीजी, तुम्हीच मला काहीतरी मार्ग सांगा जेणेकरून मला खूप पैसे मिळतील. हे ऐकून महाराजांनी त्या मुलाला एका जागेवर घेऊन गेले जिथे छोटे छोटे खडे पडलेले होते. त्यास ते म्हणाले की या खड्यांमध्ये एक असा खडा आहे जो कोणत्याही धातूला सोन्यामध्ये रूपांतरित करू शकतो. हा खडा तू ज्यावर ठेवशील ती वस्तू सोन्याची होऊन जाईल. या खड्याची ओळख कशी करावी, तर त्याचे तापमान हेच त्याची खरी ओळख.
या सर्व खड्यांमधील कोणताही खडा उचलून पहा, तो तुला थंड जाणवेल. पण जो खडा सर्व धातूंचे रूपांतर सोन्यात करणार तो थोडासा गरम असेल. त्याला स्पर्श केला की तो लगेच लक्षात येईल त्याच्या तापमानावरून. तो तू शोधून तुला तुझ्या आयुष्यात हवं ते मिळवू शकेल. अत्यंत खुश होऊन तो मुलगा नाचूच लागला. त्याला वाटले की आता काही महिन्यामध्येच मी श्रीमंत होणार वगैरे वगैरे. दुसऱ्याच दिवशीपासून तो कामाला लागला. पहिल्या दिवशी तिथे जाऊन त्याने कामाला सुरुवात केली. जो खडा थंड वाटायचा त्याने लगेचच तो बाजूच्या समुद्रात फेकण्यास सुरुवात केली. कारण तिथेच जर तो फेकला असता तर तो परत त्याला चेक करावा लागला असता, म्हणून नंतर त्याचा वेळ वाया जाईल, म्हणून समुद्रात फेकणेच योग्य राहील असे त्याला वाटले. पहिल्याच दिवशी 6 ते 7 तास त्याने हे काम केले. असे करत करत रोजच तो तिथे येऊ लागला. दिवस गेले, आठवडे गेले, महिनेही गेले. आता तर त्याची खडे चेक करायची गतीच वाढली. कारण त्या स्वामीजींवर त्याचा दृढ विश्वास होता व तो खडा त्याला तिथे नक्कीच मिळेल ही त्याची खात्री होती. एवढ्या सगळ्या कृतीमध्ये तो त्या खड्याला एकदम बारकाईने अनुभवायला विसरत चालला होता व त्याची ही सवय बनून गेली की पटपट खडा उचलायचा, फील करायचा, अनुभव करायचा व पाण्यात फेकून द्यायचा. शेवटी काही महिन्यानंतर एक दिवस त्याला तो खडा मिळाला ज्याचे तापमान गरम होते. जसाच तो खडा मिळाला त्याने हातात घेतला व त्याला तो गरम वाटू लागला. पण त्याची जी सवय बनून गेली होती ना, खडा घ्यायचा, अनुभव करायचा आणि पाण्यात फेकून द्यायचा, त्याने हा खडाही पाण्यात फेकून दिला व फेकल्या काही सेकंदातच त्याला हे लक्षात आले, अरे मला तर माहित होते की हाच तो खडा आहे ज्याच्या स्पर्शाने प्रत्येक धातू हे सोन्यात रूपांतरित होईल. मग आता तर तो समुद्रामध्ये तो सापडणंही शक्य नाही. या गोष्टीतून आपण हे शिकूयात की आपले आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाऊया. कसे? ज्यावेळी आपण प्रत्येक काम फक्त संपवण्यासाठी करत असतो, हळूहळू तीच आपली सवय बनून जाते. आणि जेव्हा आयुष्य एक संधी घेऊन येतो तेव्हा आपण त्या संधीचा संधी म्हणून उपयोग करून घेऊ शकत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे खडे ते असंख्य संधी आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभव करा. दररोज आपले 100% द्या. असे जगा की तो प्रत्येक क्षण एक गरम खडा आहे जो तुमचे आयुष्य सोन्यामध्ये बदलून टाकेल. मग करताल ना येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने. तुमच्या आयुष्यातील ध्येय निश्चितीसाठी तुम्हा बालकांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. बालमित्रांनो, आत्ताच आपण यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चिती याविषयी ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधाने यांनी दिलेली माहिती ऐकली. बालमित्रांनो, यात सांगितल्यानुसार यश प्राप्तीसाठी